कथेचं शीर्षक आहे मामाचा वाडा. मामाच्या पोटी संतान नव्हतं. मामाने बायका केल्या 2, पण एकीचा विटाळ गेला आणि दुसरीला विटाळच आला नाही. कुवार राहिली. तिसरी एक चालून आली आणि सगळ्यांचा आग्रहही पडला, पण मामाने स्पष्ट नकार दिला. मुलासाठीच ना, मग काय बायकांची दावण लावू म्हणता? मूल व्हायचंच असतं तर पहिलीला राहिलं, दुसरीला तरी झालं असतं ना. आपल्या दैवात नाही, होणार कुठलं? मामाचे बोल फुकाचे नसत. मामाने मनात आणलं असतं तर बायकांची दावण लावली असती. बायका किती करायच्या किती नाहीत हे मामाच्या मर्जीवर अवलंबून होतं. गावच्या पाटलाला लग्नाच्या म्हणून 3-4 बायका अगदी सहज असत, ही गोष्ट वेगळी. तालुक्याचं गाव 7 कोस लांब. महिन्यातून 4-5 खेपा मामाला कराव्या लागत. घोड्यावर स्वार होऊन तो निघाला की गावच्या बायका दारातून वाकून पाहत. राजबिंडे मामा, डोकीला केसरी फेटा, अंगात मलमली सदरा, त्याला सोन्याची बटणं, त्यावर अंग भरून कोट, सारं कसं उमरावासारखं. बायकांना वाटे आपल्या देहाचा मुटका करावा आणि त्याच्यावरून उतरून टाकावा. टप टप टापांचा आवाज मागे रस्त्यावर फेकीत घोडा दूर गेलेला. हळूहळू आवाज लुप्त झालेला, तरी त्यांच्या नजरा रस्त्यावर खिळलेल्या. कानात आवाज टपटपत असलेला. आपलं काम आटपून संध्याकाळी तालुक्याहून मामा परत आला की आजी त्याला हातपाय धुवायला कढत कढत पाणी दे. दृष्ट काढी. मीठ मिरच्या घ्यायच्या, मामावरून उतरून चुलीत टाकायच्या. मी उभा राहून बघत असायचं. अक्का, अगं मी काय पाळण्यातलं पोर एका दृष्ट काढायला? यावर आजी शांतपणे म्हणे, तू पोर नाही आहेस खरा, पण तुझं रूप ना पोरावानी आहे. चुलीतल्या मीठ मिरच्या तडतडत जळून खाक होत, पण त्याचा खाट असा उठायचा नाही. एरवी चुकून जरी एखादी मिरची चुलीत गेली तर उभं घरदार खोकू लागायचं. बघ, चांगल्या बुटभर मिरच्या टाकल्या तरी खाट असा नाही. काय सगळ्यांच्या नजरा सारख्या असतात काय? नाही, सगळ्यांच्या नजरा सारख्या नसतात. एखाद्या बाईची नजर वाईट असते हे आजीने मलाही दाखवून दिलं होतं. पण ह्या साऱ्या गोष्टी आजीला कशा कळत होत्या याचं मला नेहमीच आश्चर्य वाटायचं. सकाळी न्याहारीला वाढलेली शिळी भाकरी, कवड्या कवड्यांचं घट्ट दही घेऊन मी सोप्यात खात बसे. जवळ आजी असायची. निवांत वाटे. पण याच वेळी आलेली कोळ्याची गंगी अंगणात दिसली रे दिसली की आजी मला डोळे वटारत म्हणायची, जा उठ, आत बस, जा जा. हातात ताट घेऊन मी मामीजवळ स्वयंपाकघरात जाई. मग मामीचं मला ऐकून घ्यावं लागे. मी म्हटलं होतं ना व, इथंच बसून जेव, गंगी पिंगी येईल, पण माझं कोण बसलं ऐकायला. एक दिवस आजी आत ताक हलवीत होती. ढगाळ हवेमुळे ताकानं फूक धरली. लोणी लवकर येत नव्हतं. नेहमीप्रमाणे मी बाहेर बसून जेवत होतो. आजीचं याकडे ध्यानच नव्हतं. आपले ढेंगाळं पाय टाकत गंगी आली. मला म्हणाली, तुझी आजी कुठे आहे? पण एव्हाना माझ्या काजाचा ठोका चुकवत तिच्या नजरेची पाल माझ्या ताटात पडली होती. गंगीचा भसाडा आवाज आजीच्या कानावर गेला. हातातलं काम तस्सं टाकून ती बाहेर आली. चढ्या आवाजात गंगीला म्हणाली, काय काय हवं होतं ग? पदराआडचं भांडं पुढे करत गंगी पडल्या आवाजात म्हणाली, काही नाही जी, थोडं ताक हवं होतं. अजून घुसळायचं आहे. भांडं ठेवू इथं? ठेव त्या कोनाड्यात, आजी कडातूट बोलली. कोनाड्यात भांडं ठेवून गंगी गेली. तिचं असं येणं, माझ्या पुढे उभं राहणं आजीला बिलकुल आवडलं नाही. तिने माझ्या पुढचं ताट उचललं आणि परसात नेऊन ठेवलं. मी जेवायचं आहे म्हटलं अजून. तिने ते न ऐकल्यागत केलं. घडीभरात माझ्या दहीकाल्याचा रंग हिरवट निळसर झाला. येईल त्याला आजी तो कळकलेला काला दाखवत होती. माझ्या पोरानं खाल्लं असतं तर पोर उलट्या होऊन मेलं असतं. असल्या रांडा आपल्या नजरेचं कोळसं का करत नाहीत? आजीने ते ताट
घरातल्या मांजरांपुढे ठेवलं. तिला बघायचं होतं मांजर तरी खातंय का. मांजराने नुसतं मिशा फेंदारून हुंगलं, तोंड फिरवून निघून गेलं. आजी दुच्चित होऊन सोप्यात बसली. दुपारी मामा आला. मोगऱ्याला गेला होता. तिथे धाकटी मामी राहत होती. थोरली जवळ, धाकटी लांब. माहेरी. मामाला माहीत होतं पाठीला पाठ लावून आलेल्या 2 सख्ख्या बहिणी सवती म्हणून एकत्र आल्या तरी 36चा आकडा करून बसतील. ह्यात 2 घरच्या 2 कुठल्या एकत्र नांदायला. उगाच गावभर शोभा. हा मामाचा विचार. त्याच्या डोळ्यापुढं अशी उदाहरणं होती. हरिभाऊच्या 2 बायका सख्ख्या बहिणी, पण उभ्या रस्त्यावर एकमेकींच्या झिंज्या उपटत असायच्या. 15 वार मध्ये गेले की मामा हळूच आजीला म्हणे, अक्का थोडं तालुक्याच्या गावी जाऊन येतो. संध्याकाळी आलो तर येतो, माझी वाट पाहू नका. पाटावर अलकट पालकट घालून ऐस पैस मामाचं जेवाय बसणं. आजीनं पुढे करू बसून कोरकोर भाजी वाढणं. नको नको म्हणत मामाचं खाणं आणि संपेल तशी चुलीची ऊन भाकरी मामीने पुढे आणून ठेवणं. असं तासभर चाले. मामी मामाची अर्धांगी खरं, तिला मामाची सावली होता आलं नाही. घरात कधी दृष्टभेद होईल तेवढीच. एरवी मामाच्या तोंडात सदा अक्का अक्का आणि अक्का. दोघा मायलेकरात जेवढं बोलणं होईल तेवढंच मामीच्या कानावर येईल. पण तेवढ्या बोलण्याने मामीचा ऊर भरून येईल. आदल्या दिवशी संध्याला सनतीत सांगून ठेवलेलं. जाण्याच्या वेळी तो घोड्याला तयार करून वाड्यामोरं उभा असे. सोप्यातून मामा पान खात खात हाक दे, गणा झालास का तयार. जी पाटील. तो तितक्याच अदबीनं उत्तरते. मग मामाचं अंगावर उपरणं घेणं, मिशावर हात फिरवणं, थाप मारून घोड्यावर बसणं. चल राजा असं म्हणत त्याला टाचेने इशारा करणं. हळूच दरवाजावर येऊन मामीचं उभं राहणं. घोड्याचं टापांवर धावणं. मामाने परतून न पाहणं आणि मामीने डोळ्यात जीव आणून मामा नजरेआड होई तो बघत राहणं. हे सगळं मी पाहत असे. हळूहळू टापांचा आवाज मंदावत जाई. सनदी आजीकडे वळून म्हणे, पाटलांचं बघा कसं शाहू राजाच्या सरदारासारखं असतंच. त्या काळात तर सरदार झालं असतं. तुळशी कट्ट्याला धरून उभा राहिलेला मी. आजी आत वळल्यावर मामी जवळ येईल. माझ्या खांद्यावर आपले हात ठेवी. तिचा चेहरा पार उतरलेला असे. ठाऊक आहे तुला राजा, कुठे गेला तो. हो. कुठे. तालुक्याला. मग कुठं. तुझ्या धाकट्या मामीकडे. पाहिली आहेस काय रे तू तुझी धाकटी मामी. मी नुसत्या मानेने नाही म्हणे. मामाने तिला इकडे कधी आणलंच नव्हतं. लग्न झाल्यावर 16व्याचं 7 दिवस राहून गेलेली. परत त्यावर ती एकदाच आली होती म्हणं, भंजी मेल्यावर बोलवायला. मी त्यावेळेला लहान होतो. भंजीचं मरण मला स्पष्ट आठवत नाही, पण भंजी होती हे मात्र आठवतंय. भंजी माझ्या मामाची आजी. पिवळी पिवळी, सोन्याहून पिवळी. तिच्या हातात सोन्याच्या पाटल्या होत्या, पण भंजीच्या गोऱ्या अंगामुळे त्या दिसून येत नव्हत्या. आपला बोजड झालेला देह भंजीनं जमिनीला टाकला होता. सुरकुतलेली कातडी अंगाला लोंबकळत होती. जीभ आत ओढली होती. बोलणं जड झालं होतं. हातपाय उचलत नव्हतं. तिच्या उशा पायथ्याला आजीनं लोटकं ठेवलं होतं, एक इरागतीला आणि एक थुंकायला. आजीने तिला उठवावं, निजवावं. भंजीचं अस्पष्ट बोलणं मला कळत नसायचं, पण आजीच्या ते ओळखीचं झालं होतं. लहान मुलाचं बोबडं बोल कसं आईने ओळखावं तसं आजीचं झालं होतं. वाड्यातल्या एका अडगळ बाजूच्या खोलीत भंजीचं अंथरूण टाकलं होतं. देवळाच्या गाभाऱ्यासारखा त्याला कुपट वास येत होता. आयुष्य तुटलेल्या दोरीसारखी ती लोंबकळत जगत होती. मी एकटा कधी जायचा नाही. मला भीती वाटायची, कारण खोलीत सदैव अंधार असायचा. पण आजी भंजीकडे निघाली की मी मागोमाग असायचा. अंधाऱ्या खोलीत रात्रंदिवस मिणमिण जळणारा दिवा, तिच्या देहापुरता पडलेला क्षीण प्रकाश,
पाण्याच्या घोटासंग एक घोट आंबलीचा. आजी शिप शिप भरवत राही. दुसऱ्या एका घोटापासूनच म्हणजे हातानं इशारा करी. नको नको ग, आता काही नको 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 ना. बरं, नको तर नको. मी तरी कुठे जास्त आणलंय, एवढी एकच शिप. एवढी म्हणत माझ्या हातातलं आंबलीचं मटकं आजी रिकामं करी. वंजी मेली तेव्हा वाड्यावर स्त्री पुरुषांची रीत लागली. स्त्रिया आत जात व माणसं मामाजवळ बसत, वंजीबद्दल काहीसं बोलत. मी गर्दीतून वाट काढत खोलीत गेलो, पण माणसांच्या दाटीमुळे वंजीचं तोंड दिसलंच नाही. वंजीला बोलवायला आई आली होती. ती सांगते, धाकट्या मामीने मला कुशीत घेतलं होतं. माझ्यावरनं 5 बोटं ओवाळून मोडली होती आणि गावी परतून गेल्यावर मखमली अंगडं टोपडं, सोन्याच्या मनगट्या, काजळाची डबी, चांदीचा करदोटा, आणखीन वर एक सांगावा, पोर नक्षत्रावानी आहे, त्याला कुणाची दृष्ट न लागू द्यावी, सगळं मामाबरोबर धाडून दिलं होतं. मी विचार करायचा, धाकटी मामी कसली असावी? या थोरल्या मामीसारखी का मधल्या मामाच्या बायकोसारखी? का कधीतरी सासूची नजर चुकवून मामीला परसात भेटायला येणाऱ्या मंजाक्काच्या सुनेसारखी? का आणखीन कुणासारखी? अक्काने गोष्टी सांगितल्या आटंगण वनात राहणाऱ्या राजाच्या राणीसारखी. राणीच्या वाड्यासारखा तिचा वाडा असेल का? त्या वाड्याला माडी असेल का? दिवस बुडताना गच्चीत उभा राहून सोनेरी किरणात पायधूळ उडवीत येणारा मामाचा घोडा, तिच्या भेटीच्या ओढीने भरधाव सुटलेला, हुरहुरत्या अंतःकरणाने मामी पाहत असेल का? आणि खरोखरच एखाद्या दिवशी सोनेरी धुळीत तो दिसला तर मामीच्या डोळ्यात तो कसा भावत असेल? कदाचित ती डोळे मिटून घेत असेल आणि दुरून येणारा टापांचा आवाज उरीच्या धडधडीशी निमटून घेत असेल. थोरल्या मामीचा मी लाडका, पण आजीचा तितका नाही. तिला आणखीन नातवंड होती, मधल्या लेकांची, 4 लेकींची. थोरलाच तेवढा कसा वांज राहिला कोणास ठाऊक. आजीगत असलेली माझी आई सर्वात धाकटी, आजा खुजा, पण आजी पुऱ्या मापाची. तिच्या अंगावर गळा भरून कोल्हापुरी साजाचं डोरलं, कानात फुलं, हातात बिलवर. खरं आहे, पण आजी इतकी गोरी की तिनं ते सोयाचे अलंकार अंगावर घातले तसं वाटायचंच नाही. पोपटाचा वाण झाडाच्या पानात मिसळून जावा ना, तसा सोन्याचा वाण आजीच्या वाणामध्ये मिसळून जायचं. आजीचं उठणं सर्वांच्या अगोदर. कोंबड्याने पहिली बांग द्यावी आणि आजीने उठावं. सोप्यातल्या दिव्याची वात मोठी करावी. बाहेर अंगणात येऊन रात्रीचा अंदाज घ्यावा आणि मग पडवीतल्या गड्याला उठवावं. सुनेला जागं करावं. कमळा, अगं ए कमळा. आजीच्या पहिल्या हाकेला ती उठे. परसात इरागतीला जाई आणि मग दळण घेऊन जात्यावर असे. आजी स्वतः कधी गप्प बसत नसे. झोपेत उघड्या पडलेल्या नातवंडांना पांघरून घालायचं, हातात दिवा घ्यायचा, सगळं घर झाडून काढायचं. माझघर, देवघर, वंजीची खोली, सोपा आणि मग पडवी. अंगणात कावळ्याच्याही अगोदर भैरू तराळ घोंगड्याचं पटकूर पांघरून येई. सगळा वाडा लखलखीत करी आणि भैरूच्या पदरात शिळ्या भाकरीचे तुकडे टाकण्याच्या वेळेला चांगले 5-25 कावळे नेमके उतरत काव 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 असं ओरडत राहत. भैरूला घेरत आजीने त्यांच्या पदरात भाकरीचे टाकलेले तुकडे कावळ्यांच्या दृष्टीला पडू नयेत म्हणून भैरूने लगेच झाकून पाठी घेतलेले. पण कावळे इतके बाजिंदी की तो उठून चालू लागला की त्याच्या पाठीमागे झपाटा मारत. आजीच्या डोळ्यात विलक्षण जरब, पोरापासून थोरापर्यंत. कुणाला काही करा म्हणून सांगावं लागत नसे. सगळी कामं आपसूक फटफटीत व्हायच्या आधी पुरी व्हायची. कमळाचं दळून झालेलं, गावापासून दर्ग्यातली विहीर लांब आणि पाणी खोल गेलेलं, पण गडी माणसांच्या पायाला आत उतरायची सवय होती. 8-10 घागरीत रांजण भरून होई. वळवाच्या पावसाची उभी वीज पडून हेळाला जिवंत पाणी लागल्यासारखं रांजणात पाणी.
आम्ही दिवसभर उपसायचो तरी त्याचा तळ दिसायचा नाही. हिवाळ्यात जसं गार तसं उन्हाळ्यात. पिताला दाताना कळा यायच्या. मामा मला कधी विसंबत नसे. जेवायला बसला की संग मी. बाहेर कुठे निघाला? संग मी. चावडीकडे चालला? संग मी. आपल्या वणी मलाही हिरवा फेटा बांधायचा आणि मीही मामाच्या उजव्या हाताचं बोट धरून ऐटीत चालायचो. चावडीतल्या टक्क्याला टेकून रुबाबात बसायचो. नवा आलेला अंमलदार विचारी, पाटील आपला मुलगा का? उगवती दिशेगत मामाचा चेहरा उजळे, पण क्षणातच उजळलेला चेहरा मावळतीगत मावळे. परत चेहऱ्यावर उसना हास्य आणून उत्तर देताना मामाला फार अवघड जाई. क्षणभर तो निस्तब्ध होई. रात्री जेवताना मामा विषय काढे. अक्का, आज बघा प्रांतचं साहेब आले होते. गुलामाकडे बघून म्हणाले, पाटील तुमचा मुलगा का? मी बोललो दाबून, हो माझाच, हा माझाच मुलगा आहे. गुलामाने एवढं माझ्या पोटाला नव्हतं का यायचं? मामाचा गळा ताटू नये, हातातला घास हातात राही. मग कुणीच काही बोलत नसे. आजी तर इतकी गंभीर होई की दाराआड असलेल्या मामीचे डोळे आपसूक ओलावत. मी विचार करायचा, काय हरकत होती मामाच्या पोटी यायला? मामीची कूस सुजवली असती, मामाला आनंद झाला असता. मामावाने घोड्यावर बसलो असतो, तालुक्याच्या गावी गेलो असतो, प्रांत साहेबांबरोबर फिरतीवर गेलो असतो. आपण का आलो नाही बरं मामाच्या पोटी जन्माला? एवी तेवी आईची मुलं जगत नव्हती. माझ्या अगोदर तिने 2 मुलांना जन्म दिला होता. हौशानानी सांगते म्हणून मला माहिती. पहिल्याच्या कपाळाला डोळं होतं, कपाळाला. कणकीच्या लाद्यात मणी खुपसल्यागत. नाळसुद्धा कापली नाही, थंडगार झालं. आणि दुसरं उपजलं तसं उठून बसलं. ह्या नाही त्या नाही, पिशाचं रे पिशाचं. आईच्याही दृष्टीला पडू दिलं नाही. तसं त्याला चिंधीत गुंडाळलं, काकापाशी दिलं. पिशाचं रे पिशाचं जन्माला आलंय, जा याला एवढं मसणात गाडून ये, जा जा आधी. ओल्या मासाचा जिता झाकता गोळा काकाने उराशी लपेटून घेतला. नदीकाठच्या स्मशानात नेला. आता खड्डा खोदायचा, त्यात हा गोळा उघडा करून निजवायचा आणि वरती माती ढकलायची. काकाचं अंग शहारलं. त्याचेच नव्हे, उंच आभाळाला भिडलेल्या चिंचेच्या झाडाचंही. काकाने वर पाहिलं. हाडकोया रंगाचा हरिबा रामोशी शरीरांना डहाळे काढत काढत वर गेला. अगदी शेवटच्या टोकाला गेला. उभी हयात त्याची झाडावर चढण्यात गेलेली, पण कसं घडलं कुणास ठाऊक, चिंचेची फांदी कडाडली आणि हरवा तो खाली कोसळला. फांदीवर आपटत देहाच्या चिंध्या झाल्या. रात्री नदीकाठचं गार गार वारं अंगाला झोंबताना त्या लिबलिबीत मासाच्या गोळ्याने ट्या ट्या केलं. तसं काकाचं काळीच सरकलं. उभ्या त्याने आपला हात त्याच्या नरड्याभोवती आवळला. अंगठ्याने घाटी दाबली आणि डोळ्यातला प्रकाश मालवून टाकला. तरी त्याचा तिसरा डोळा धगधगत होता. काकाकडे टकटक बघत होता. पण काका घट्ट. खरा खड्डा खोदला. ते मुटकुळं उचललं, खड्ड्यात ठेवलं. वर माती ओढली. खरंच काका घामाघूम झाला होता. त्याला त्याचा तिसरा डोळा सारखा दिसत होता. एक पोर गाडताना आपली अवस्था अशी गर्भगळ्यासारखी, आणि यमनीची 1 मिनिटात 3 पोरं नरसू डोळ्याने कशी काढली असतील? मेलेला मुर्दा मातीआड करायला इतकं अवघड नाही वाटत, पण मातीत जिवंत गाडायचं म्हणजे? जा एवढी रान मातीत गाडून ये जा. बेदरून उभा राहिलेला नरसू यमनीच्या तोंडाकडे बघू लागला. अरे 9 महिने 9 दिवस माझ्या रक्तमासाने वाढवलेला माझा पोटचा गोळा मी देते, आणि मसवण्यापर्यंत 4 पावलं न्यायला तुझ्या जीवावर येते. तू बस घरात, मी येते गाडून. यमनीने त्याच्या देखता नरडं दाबलं. नरसू गर्भगळीत झाला. तिचं अघोर कृत्य त्याला पाहवलं नाही.
त्याने डोळे मिटून घेतले. या रांडांची उसाभर माझ्याने नाही व्हायची. झालं पोरगं तर सांभाळीन, नाहीतर अशी राहीन. एक म्हणतात 3 पोरींची विल्हेवाट तिने अशी लावली. नरसूला वाटे ही स्त्री नव्हे, डंखीन आहे डंखीन. हिच्या नरडीचा घोट घ्यावा, हिला जिवंत जाळावी, हिला मातीत गाडावी. नाहीपेक्षा कुंभाराने चिखल तुडवल्यासारखी कचा कचा तुडवावी, पण हिच्या अंगाचा रांधा रांधा करावा. त्या मुठी वळत, पाय सळसळत, पण यमनी जहांबाज बाई आणि नरसू ढोणे नाकासमोरचं बघत सरळ जाणारा माणूस. तिनं त्याला पुरता कैयात घेतला होता. उठ म्हटला की उठत होता, बस म्हटलं की बसत होता. मध्यान टळल्यावर काका घरी आला. आपल्या नरडीची घाटी साचपत तो पाहत होता. हीच घाटी दाबल्यावर त्याचा जीव गेला का पडताळत होता. पुढे बऱ्याच दिवसांनी आईला हे कळलं. बोलण्याच्या ओघात आत्याच्या तोंडून गेलं. मग ते अधिकच उदास झाली. विहिरीतला काळोख आणि तिच्यात काही फरक उरला नाही. आपली भूमी शापित म्हणावी का, की हा कुळस्वामिनीचा कोप म्हणावा. ती उपास तापास करू लागली. देवदेवर्षी बघू लागली. साधू संतांच्या ओट्या भरू लागली. तिने आपल्या माहेच्या देवीला मागून घेतलं. तुझ्या शिखरावरून उधळेन, तुला रुपया चांदीचं डोळं बसवीन, तुला भंडाऱ्याने न्हाऊ घालीन, साडी चोळीचं माहेर करेन. दुसरं एक, कुणाच्या तरी सांगण्यावरून तिने कुळस्वामीचं व्रत धरलं. 11 संन्यासी, 11 रविवार आणि 11 पदार्थ. कुळस्वामीच्या रावळात जायचं आणि 11 संन्यासी वाढायचं. हे नाथा, तुझं हे सगळं मी विधीपूर्वक करेन, पण माझ्या पोटी वंश अंकुरला पाहिजे. एक नव्हे 3 फुलं मोहरून गळाली. आई खचली होती. त्या घरच्या पुरुषांचा वंश वाढवण्यास आपण असमर्थ तर नाही ना. ही तिला सारखी बोचणी लागली होती. खाण्यापिण्यावरून तिचं लक्ष उडालं होतं. त्यामुळे दिवसेंदिवस ती खंगत चालली होती. पुढे बऱ्याच वर्षांनी तिने केलेली खडतर तपश्चर्या म्हणा, अगर केलेला नवसा सायासानं म्हणा, किंवा तिचं सुदैव म्हणा, माझा जन्म झाला. तो दिवस शनिवार होता. तोंडावर आमुषा घेऊन आलेला. आईचा विश्वास बसला नाही. तिने डाव्या कुशीवर वळून चाचपून पाहिलं. चेहरा, हातपाय, रडणं, ओरडणं. मग खात्री पटल्यावरच तिला पाना फुटला. केवढी भीती बसली होती आईच्या पोटात. माझ्या पाठीवर झाली ती हौशी. आई मांडीवर घेऊन एका थानाला तिला पाजायची, एका थानाला मला. पण माझ्यामुळे हौशीचा पोटमारा झाला होता आणि हौशीमुळे माझा. आम्ही दोघं एकमेकांकडे जुळ्या वासरांवानी टकमक बघत पीत राहायचो. दुपारी आईजवळ बसायला आलेल्या बायका म्हणत, हे ग काय, तो काय आता धाकटा आहे, धरगुडाचा धरगुडा झालाय, पिऊ दे त्या तानप्या पोरीला. पण आई त्याकडे दुर्लक्ष करे. पिता पिता माझं डोळं झाकत. आईचा हात पाठीवर फिरत राही. हौशीला ती बाजूला ठेवी आणि मला मांडीवर झोपवी. हौशी पुढे किरकोळ आजाराने मरण पावली. नुसतं 4 दिवस ताप आल्याचं निमित्त झालं. हौशी गेली. मला आपलं दूध सोडून गेली. आता मी एकटाच आईला प्यायचा. पण हौशीचा काजळ घातलेले काळे भोर डोळे टुकू माझ्याकडे बघत असायचे. आईची अशी किती फळं गळून पडली. मला वाटतं ते तिलाही माहीत नसावं. हौशी गेली. तेवढा एकच दिवस आई गप्प होती. दुसऱ्या दिवसापासून ती कामाला लागली. तिचं दुःख निबर झालं होतं. पुशी पुनवेला मामाच्या गावची जत्रा. आदल्या दिवशी निवदपाणी, जोगजोगतिणीची नाचगाणी. आईला देवीचं नवस फेडायचं होतं. तिने असं वर्षातून 1-2दा येणं असायचंच. देवीला निवद, नारळ द्यायची, चोळी काकणं करायची. तिचा असा ओढा देवधर्माकडे पहिल्यापासून होता. मामा पाटावर बसून जेवत होता. आई वाढत होती. मी पुढे बसलो होतो. जेवता जेवता मामाने माझ्याकडे पाहिलं. मी मामाकडे. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. तो आईला म्हणाला, ह्या गुलामाला आता इथेच सोडून जा. आहेत पोरं, खेळेल त्यांच्यामध्ये. आई हलकेच पुटपुटली.
अजून अंगावर पितोय. कुठवर पाजणार त्याला? म्हातारा होई तो. आणि माहीत नाही तुला, तुझ्या दुधावर पोरं जगत नाहीत. मामाचं रोखठोक बोलणं आईच्या जिव्हारी लागलं. त्यात आणखीन मामी आतून बोलली, होय ताईसा, आता असू द्या अंगतुटीनंच. झाली आठवण तर मी चोखवीन. आईचं मन आंदेसलं. नजर खाली टाकली. ती गप्प झाली. असंही असेल कदाचित. आपल्या दुधावर पोर वाढत नसेल. नाही तर हौशीच्या मरणाला काय कारण होतं? नुसत्या तापाचं? मामा मला घास भरवत होता आणि आईला मी असून नसल्यासारखा होतो. ठेवण्यातलं एखादं वस्त्र फाटावं असं आईचं मन फाटलं. त्या दिवसापासून तिने मला थानाशी धरलं नाही. मी खूप अंगचटी जायचा, पण ती हात जवळसुद्धा येऊ द्यायची नाही. कावायची, राग भरायची. खरं तर हे सारं लटकं असायचं. तिची छाती भरून ये, चोळी भिजू लागे. अशा वेळेला ती परसात जाई आणि आडोशाला उभी राहून भरलेली छाती पिळून काढे. किती मोठी धास्ती तिच्या मनाने खाल्ली होती. मामाचा शब्द तिच्या उरात रुतून बसला होता. माहीत नाही तुला, तुझ्या दुधावर पोरं जगत नाहीत ते? मामा असं बोलल्यापासून आईने चेहरा टाकला होता. बोलणं कमी केलं होतं, पण मामाने त्याकडे लक्षच दिलं नाही. मामीने मला खाली सोडलं नाही. आई अल्लवा, असू दे असू दे, कुठे तर जगू वाचू दे, औक्षवंत होऊ दे. आईने डोळे झाकलं, मन घट्ट केलं. भावाचं तर मन मोडायचं तरी कसं? गावच्या उगवतीला भला उंच डोंगर होता. त्याचा पायथा सोडून खाली सपाटीला गाव बसला होता. गावाला डोंगराचा आधार होता. सकाळ संध्याकाळ त्याची सावली होती. त्याला लागून दक्षिणोत्तर पसरलेली आणखीन एक रांग होती. त्यात उगम पावलेला ओढा गावाजवळूनच वाहत होता. गावची गुरं डोंगराला चरत, बाया माणसं जळण काटक वेचत. पोरं ठोरं करवंद, जांभळं, हुमरं, टेंबरस नव्हे काय सापडेल ते ओटा भरून गोळा करत. आणि गावचं दैवतही डोंगर माथ्यावर होतं. त्यामुळे गावाचं नाव पण डोंगरगाव पडलं होतं. डोंगराची शोभा गावाला होती. सकाळी दिवस मोहरायचा तो त्याच्या माथ्यावर. वर आभाळात त्याचा तो उंच गेलेला माथा सदैव झाडीने झाकलेला. मध्ये शेखोबाची कबर. सांजवात लावायला एक फकीर. त्याच्या गळ्यात रंगीबेरंगी मण्यांची माळ. भोवती सब्जाचा सुवास आणि धुपाची सुवासिक दरवळ असे. निळसर झाक असलेल्या डोंगराच्या अंगावर जागोजागी झाडी होती. लहान लहान झुडपं होती. हिरवं गवत होतं. करवंदाच्या जाळ्या होत्या. कड्या कपारी फुटलेले ओहोळ होते. त्याच्या ओलाव्याला रानजाईच्या वेली होत्या. दांगडीचा ताटवा होता. सकाळच्या कोवळ्या सोनेरी उन्हात त्याचा गोडवा मनाला भुरळ घाली. गावचे बापय बायका त्याला उठल्या सुटल्या आशीर्वाद देत असत. बाबा शेखोबा, अशीच कृपा ठेव हो आमच्यावर. मग पोरंही थोरांचं अनुकरण करत शेखोबाकडे तोंड करून हात जोडत. डोंगर तुडवीत तुडवीत दिवस हळूहळू वर चढे. उन्हं निबर होत. डोंगराचा राकटपणा स्पष्ट जाणवे. उघडं अंग दिसू लगे. काटेरी झुडपं, उघड्या पडलेल्या पाषाणाची काळी कबिंद दोंड, रापलेले खडक, आटलेले ओहळ. दिवसा दिसणारा असा तो बैरागी, सर्वांगाला राख माखलेला. पण मावळतीच्या तांबूस उन्हात त्याचं अंग मखमली व्हायचं. काळोख्या रात्री तर तो दिसायचाच नाही. पाहिलंच तर अंधारात घोंगडं पांघरून बसलेला एखादा बागुलबुवा वाटायचा. आणि चांदण्या रात्री तो मोहरायचा. असा मोहरायचा की चांदण्याचंच एक लेणं होऊन बसायचा. मला त्याच्या विविध रूपांचं विलक्षण वेळ. मी तासनतास बघत बसायचा. कारण आमच्या गावाला डोंगरच नव्हते. साधी टेकडीही नव्हती. सपाट छातीच्या बाईवानी आमचा गाव एका सपाट मैदानी मुलखात वसला होता. डोंगराच्या एका दरीत जिवंत पाण्याचा झरा झुळझुळत असायचा. दुपारचं गार पाणी पिऊन गुरं झुडपाच्या वारंथडीला निवांत बसायची. गुराखी पोरं भाकरी सोडून खात बसायचे. मग झाडांच्या सावलीला
तळहाताची उशी करून नित्रास आडवे पडलेले असायचे. गावाची पहिली पांढर इथेच होती म्हणे. दिसायची भुई सपाट, पण त्यात गावाचे अवशेष सापडायचे. घराचे चौक, खापऱ्या, काचेचे मणी, हाडांचे तुकडे. माती उकरेल तसं आणखीन बरंच काय काय निघायचं. धाकटा मामा गुरं घेऊन डोंगराला जायचा. 10-12 शेरडं, 5-6 गाई, 3-4 म्हसरं असा गोतावळा होता त्याचा. खुशाल वाघ झोऱ्यात सोडायचा आणि झाडाच्या गारव्याला स्वस्त झोपायचा. गुरं चरत चरत डोंगरावर जात आणि दुपारी पाणी प्यायला खाली उतरत. पहिलं म्हणे ह्या दरीमध्ये वाघाची वस्ती होती. झऱ्यावर वाघ पाणी प्यायला येत आणि म्हणून ह्याला वाघ झरा असं नाव पडलं. कधी कधी सहज गंमत म्हणून मी मामासंग डोंगराला जात असे. दुपारी मामा घोरू लागला की हळूच त्याच्या जवळून उठायचा, हातात काठी घ्यायचा आणि पांढर उकरत बसायचा. 3 डुऱ्यांनी पांढर आपली कूस बदलते. पहिलं गाव इथे होतं. डोंगराच्या कुशीत वाघ झऱ्याच्या ओलाव्याला. ज्या झऱ्याचं वाघ पाणी पीत त्याच झऱ्याचं माणसंही पाणी पीत. वाघ माणसाळले होते आणि माणसं वाघाळली होती. कुणाची भीती कुणाला नव्हती. याच पांढरीत आज्याला 1 नव्हे 3 रांजण धनाचे सापडले होते. मामा सांगायचा, पांढर उठून गेली म्हणून या पांढरीचे वेताळ उठून नाही गेलेत. अद्यापही ते या पांढरीचे राखण करतात. दर अमुषाला मध्यरात्री त्यांची पालखी निघते. तुझा आजा वाघझऱ्याला शेतात वस्तीला होता. अमुषाची ती काळोखी रात्र. वेताळाची निघालेली पालखी, दिवट्या नाचवत चाललेले 5-50 वेताळ, भट्टीत तापलेल्या लोखंडासारखी त्यांची अंग. कधी नुसत्याच नाचणाऱ्या दिवट्या दिसायच्या तर कधी त्यांची शरीरं लाल मासाची, अग्नीच्या रसाची, नाचत डुलत चाललेली. आज्याला अकस्मात कशी जाग आली कुणास ठाऊक. उठून बसला. तो समोरून चाललेली वेताळांची पालखी. तो दिपून गेला. तसा ना आज्या उफराट्या काळजाचा. रात्री अपरात्री आडवी आलेली भूतं खांद्यावर घेऊन वस्तीला येणारा. एकदा तो वस्तीला निघाला होता. रात्र बरीच झाली होती. वाट पांदीची. धुसर सांदणं पडलं होतं. उशीर झाला म्हणून आजा वडीनं चाललेला. तर एक गुबगुबीत पोर सोन्या चांदीने नटलेलं रांगत रांगत आडवं आलं. आजाकडे बघून रडू लागलं. आजाला वाटलं सांज करून गुजऱ्याचं वऱ्हाड गेलेलं असेल. न जाणो त्यातलं एखादं पोर चुकून मागे राहिलं असेल. आजाने उचललं, खांद्यावर घेतलं, चालू लागला. पोर शांत झालं. पण वस्ती जवळ येईल तसं पोराचं पाय लांबू लागलं. लांबता लांबता आजाच्या गुडघ्याला आलं आणि पायात पाय अडकवू लागलं. आजाने ओळखलं. एक शिवी हासडली. तुझी अवलाद तू हायस होय. उचललं आणि फेकून दिलं. तसा एक लालसर गोळा दिवटीच्या ज्योतीसारखा नजरेसमोरून केकाटत गेला. तर असा हा आजा. तो उठला. त्याने ओळखलं आज अमुष्याची रात्र. हे वेताळ आपल्या गणगोताला भेटायला निघालेत. ही संधी दवडता उपयोगाची नाही. तो हळूहळू जवळ गेला. वेताळ आपल्या तालात नाचत असलेले, बेहोश झालेले. आजाने काळीज उलटं केलं. आडवा आला आणि गपकन पालखीचा दांडा धरला. वेताळ चक्करली. बुबळं उलटी झाली. शरीर वितळलं आणि नुसत्याच दिवट्या दिसू लागल्या. मानव योनीतल्या एका मानवानं आपल्याला आडवं यावं ह्याचाच त्यांना विलक्षण धक्का बसला होता. आग्या वेताळ एक अग्नीचा गोळा पालखीतून खाली उतरला, समोर आला आणि म्हणाला, ए तू एक मानव, धुळीचा एक कण, पण आम्हाला ना जन्म ना मृत्यू, ना रूप ना आकार, आणि तरीही तू आमच्या पालखीचा दांडा पकडलास. त्या अर्थी तू सामान्य मानव नाहीस. बोल बोल तुझी बोली आणि सोड पालखीची दांडी. आजाने खांद्यावरची घोंगडी पुढे पसरली आणि म्हणाला, यावर ओत धनाची रास आणि मग पुढे हो नित्रास. दुसऱ्या दिवशी आजानं जुन्या पांढरीत वेताळांना सांगितलेल्या ठिकाणी खोदलं.
तर 3 रांजण एकाला एक लागून असलेलं त्या सोन्या चांदीची नाणी पाहिली तशी लगेच झाकली आणि रात्रीचं बैलगाडीमध्ये लादून आणली. आजा व्यवहारी. वेताळाची संपत्ती म्हणून ती कशी त्याने उधळली नाही. त्याच्या जोरावर घराण्यातील गेलेली पाटीलकी परत मिळवली. जमीन जुमला घेतला, बांधोरे घातले, विहिरी खोदल्या, जित्रापं वाढवली, एक मोठा चिरेबंदी वाडा बांधला. त्या साऱ्या सुविधा केल्या. एक परसात आड, अंगणात तुळशी वृंदावन, सोप्यात कढीपाट, देवघर, धान्याची कोठी, स्वयंपाकघर, सगळं अगदी. लक्ष्मीला बसवली नाही, राबवली आणि आपणही तिच्याबरोबर राबला. गावचा ओढा पाऊस पडला की भरून जायचा, उघडला की कोरडा पडायचा. एरवी लोक त्याचा शौचविधीसाठी उपयोग करीत. गावाला दुसरा आडोसा नव्हता. सकाळी झुंजूमुंजू व्हायच्या आत बायका माणसांनी आवरायचं. फटफट झाल्यावर गडी माणसांनी तिथे जायचं. हा गावचा शिरस्ता होता. शिवारात जागजागी विहिरी होत्या. पावसाळा आला की त्या तुडुंब भरत. काही विहिरी वरून वाहत. त्यात पाण निवळे, पाणसाप मनसोक्त खेळत. खबदाडं धरून खेकडं लपलेले तर बेडक्या आपल्या लिबलिबी रंगाने पायऱ्यावर बसलेल्या. ओढा धरून वर चढलेले मासे त्यात मिसळलेले आणि सगळे एकमेकांचे भक्ष्य असलेले. पण उन्हाळा जसा जसा जवळ येई पाणी पायरीने खाली उतरू लागे. काही विहिरी तो कोरड्या पडत. त्यावरील जित्रापं वाळून कोळ होत. गावच्या एका हाकेवर पीराचा दर्गा होता. एका विशाल वटवृक्षाच्या घनदाट छायेत. त्याला लागून असलेली एक विहीर होती. लोक त्याला दर्ग्यातील विहीर म्हणून ओळखत. वट्ट गाव हिचा वापर करी. पाणी प्यायला, आंघोळ करायला, कपडे धुवायला. धाकटा सकाळी पाणी आणायचा आणि मी बेडकासारखा डुंबत राहायचा. हाताने पाणी उडवायचा, मचाडावरून उडी ठोकायचा, विहिरीचा तळ गाठायचा. वर लवकर नाही आलो तर मामा घाबरावायचा. न जाणो एखाद्या खबदाडात अडकून बसलो तर. मगदुमाचं हातातोंडाशी आलेलं पोर असंच खबदाडात अडकून राहिलं आणि तिसऱ्या दिवशी टम्म फुगून वरती आलं. जत्रा तोंडावर आलेली. साऱ्या लेकुरवाळ्या आयापया निवद नारळ करायला माहेरी आलेल्या. माझी आई पण आलेली. मी आता जगतोय, आता नवस फेडायला काही हरकत नाही असं आईला वाटू लागलेलं आणि तसं तिने आजीजवळ बोलून दाखवलं. पण माझ्या अंगावर काटा आला. जत्रेच्या दिवशी पालखीचा गावभर फेरा. भक्तगणांच्या अंगणात नाचायचं, गायचं. भक्ताकडून देवीची ओटी भरायची आणि कासराभर दिसाला देवीच्या दरबाराकडे निघायचं. पुढे बेहोश होऊन नाचणारे जोगती. त्यांच्या अंगावर भंडारा उधळणारे बरेच हौशी. मध्ये देवीची पालखी मागे गावाच्या स्त्री पुरुषांची गर्दी. घरात असं कुणी राहायचं नाही. सारा गाव लोटून आलेला. पालखी दरबारात आली की नवसाची मुलं शिखरावर न्यायची. अंगाची मोट करून खाली छोळीत फेकायची. पडलं अचूक तर बरं, नाहीतर खालच्या फरसबंद जमिनीवर रक्तामासाचा सडा. 2 वर्षामागे रामू निखलग्याचं पोर, त्याचा छिन्न भिन्न झालेला देह, रक्ताच्या उडालेल्या चिळकांड्या डोळ्यापुढे उभ्या राहिल्या तशाच्या तशा. मी कापू लागलो. गावाबाहेर ओढ्याकाठी देवीचं देऊळ. लोकांची तिच्यावर अमाप भक्ती, विशेषतः लेकुरवाळ्या आयांची. देवीच्या आश्रयाला राहिलेले चांगले 20-25 जोगतीने. ह्यात परसू जोगता उठून दिसायचा. गोरा गोमटा, नाकी डोळी बोलका, पुऱ्या मापाचा, अगदी राजबिंडा शोभावा असा. बायका पोरात त्याचा वावर. तसा गड्या माणसातही लहानांपासून थोरापर्यंत त्याच्यावर लळा. मामाच्या वाड्यात त्याचं उठणं बसणं सदैव असायचं. परसा वाड्यावर आला की मामा म्हणायचा, काय परसा? जी पाटील. म्हटलं जाऊन यावं वाड्यावर, 4 दिवस गावाला जाणार आहे, सुपाई धरली या. बस.
मग मामा आत आजीला आवाज दे, ऐकू आलं का, परसा आलाय. हातातलं काम टाकून आजी बाहेर आलेली असे. तोवर परसाने छोटं पाटील काय म्हणताय असं म्हणून मला जवळ घेतलेलं असायचं. जावळं कोकरू देवीला बळी द्यायला आणतात तसं मला धाकट्यानं खांद्यावर धरून आणलं. पुजाऱ्याच्या स्वाधीन केलं. त्याने काखेला मारलं, वर शिखरावर नेलं. घाबरून मी मुटका झालो होतो. लटलट कापू लागलो. खालच्या जनसमुदायाकडे बघू लागलो. जयघोष होऊ लागला. उद 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 गाई उद उद. भंडारा उधळू लागला. उद उद म्हणत पुजाऱ्याने माझ्या अंगाची मोट केली. अधांतरी उत्ताणी धरली. माझे डोळे गरगरू लागले. आता काय होणार. मी डोळे मिटले. तोच पुजाऱ्याने आई उद उद गाई उद म्हणत मला खाली सोडलं. नशीब माझं, नेमका झोळीत पडलो. पण पाठीत चांगलीच हूक भरली. अशी लागोपाठ 3 वर्ष. मामाने यात लक्ष घातलं नाही. कदाचित नवसाची बाब असावी म्हणून. पण मला याचा पुढे उपयोग झाला. वरून खाली पडण्याची माझी भीतीच मोडली. मी वाड्याच्या तटावर चढून खाली उड्या घेऊ लागलो. झाडा फांद्यांना लोंबकळू लागलो. उंच झाडावर चढणं, चिंचा आंबे काढणं हा तर माझ्या हातचा मळच झाला. तरी एक राहिलं. दरोडेखर बाळू कुरण्या पळत पळत येतो आणि उभा तट चढतो. तसा मी पळत पळत यायचा आणि तटाजवळ आलं की तट उंचच्या उंच वाढलेला दिसायचा. वाटायचं आपल्याला बाळू कुरण्यासारखा तट चढता आला तर. मामा शांत स्वरात सांगायचा, हे बघ, त्याची गोष्ट वेगळी. पळता पळता पायाच्या अंगठ्यात दगड धरून तो मागे फेकतो आणि पाठीमागच्या जमावाला थोपून धरतो. तू काहीतरी करायला जाशील आणि पाय मोडून बसशील. मी जगावा म्हणून आई आणखीन एक नवस करून बसली होती. मंगळवार शुक्रवार हे देवीचे वार. या दिवशी उपास करायचे. 10 घरं भिक्षा मागायची. या भिक्षेतून तिने माझ्यासाठी भिकपाडी केली. माझं नाक टोचून नाकात घातली. मामीला लहान मुलांचं खूप वेड. मुलं पाहिली की तिला दिवास्वप्न पडत. मुलं लहान लहान मुलं, गोंड संगाची, जावळ्या केसांची, अवतीभोवती रांगत असलेली. मुलंच मुलं. कोणतं उचलू कोणतं नको असं तिला होऊन जाईल. ती हात पुढे करी. मुलं उचलून छातीला हात लावे. डोळे मिटून गुणगुणू लागे. रिकामा हात छातीशी बघून मी हाक देई, मामी मामी. मग मामी भानावर ये आणि मला कवटाळून घे. होतं ते स्वप्न होतं का? 10 दिवसा पडलेलं. आणि यातूनच तिच्या मनात एक पोकळी निर्माण झाली. त्यात ती कणाकणाने विरत गेली. नजर दिशाहीन झाली. तिच्या उदास चेहऱ्याकडे मला पाहावे ना. दुपारची वेळ. मामी मला पदराड घ्यायची, छातीला लावायची. तिला माहीत होतं मी मोठा असलो तरी आईला पीत होतो. मी चोखत असायचा. नुसती कोरडी छाती. पण मामीला वाटायचं आज ना उद्या आपल्याला दूध फुटेल. त्यातून कदाचित गर्भही ओलावेल. 2-12 वर्षांनी आपली नणंद नाही का राहिली पोटीशी. पण मामीला ना फुटलं दूध ना अंकुरला गर्भ. एकदा सुकू लागलेली तिची छाती सुकत सुकत गेली. अगदी तळसपाट झाली. मामीचं हसणं मावळलं. चेहरा फटफटीत झाला. देह नुसता अस्थिपंजर उठला. परसात एक लिंबाचं झाड होतं. भलं उंच आणि डेरेदार. घरंदाज वाड्याची शान वाढवणारं. सावली पडायची ती ढग लवणल्यावाने. त्याच्या सावलीला कावळं यायचे, रावं यायची, चिमण्या साळुंक्या असायच्या, खारुट्या असायच्या. कधीकधी मी सुद्धा असायचा. लिंबोळ्या पिकल्या की मी सरासरा झाडावर चढायचा. लवचिक फांदीचा झोका करायचा. पिवळ्या पिवळ्या लिंबोळ्या अलगद काढायचा. त्यातला गर खायचा. तोंड जितकं कडू व्हायचं तितकं कडू व्हायचं. मामीचं तर न खाताच कडू झालं होतं. द्वाड कसं खातायसा. कधी नाही तर त्या झाडावर एक पाखरू बसू लागलं. बसे ना का.
पण मुकाट्याने नाही, मध्यान्हभरात येईल तसं ते ओरडायचं. भेसूर आणि विदारक. मी घाबरून जायचा. मामीची तर झोपच उडाली होती. मामा मात्र निद्रास झोपलेला असायचा. ऐकलत का? झाडावर पाखरू ओरडायला लागलंय. मी म्हणते, बुजवा त्याला. अहो, उठता का? मामा उठला, परसात गेला. माग आलेली मामी हळूच म्हणते, त्याला दगड बिगड मारू नका हं, धुडकावा. मामी, काय गं होतं दगड मारल्यावर? ते म्हणत झेलतं, पंखात ठेवतं, रात्रीचं निवांतपासून घोळत राहतं. आणि मग काय, तो दगड झिजेल ना तसा दगड मारणारा माणूस झिजत राहतो. परसात पसरलेला अंधार, त्यात किंचित दिसणारं झाड. मामाने आवाज दिला की पाखराचं ओरडणं तेवढ्यापुरतं थांबे आणि थोड्या वेळाने परतून सुरू होईल. असं कैकदा झालं. मग मामा वैतागला आणि एक दिवस मामीला म्हणाला, आण ग ती माझी बंदूक. मामीने खुंटीवरची बंदूक आणली. मामाने 3-4 बार काढले. पाखरू पंख फडफडत उडून गेलं. पण त्या दिवसापासून ते पाखरू हट्टाला पेटल्यावानी रोजच्या रोज येऊ लागलं. मामाची चाहूल लागली की ते स्तब्ध व्हायचं. मामा आत गेला की पुन्हा ओरडू लागायचं. मग मामाने बंदूक घ्यायची, 3-4 बार काढायचे, पण अंधारात ते बार वायाच जायचे. शेवटी मामा कंटाळला, पाखराचा नाद सोडून दिला. परंतु मामीच्या ते काळजात रुतून बसलं. या पाखराने असं कधी नाही ते का ओरडावं? सटवीने माझ्यापुढे तर काही वाढून ठेवलं नाही. या धास्तीने तिचं मन तिला खाऊ लागलं. पाखराने झेललेल्या दगडावानी मामी झिजू लागली, एकलकोंडी बसू लागली. मी बोललो तरच मला बोलवायची. एरवी गप्प. एक दिवस ती मामाला म्हणाली, हो, माझे एक ऐकता? काय? तेवढं झाड खापलून टाकावं. असू दे गं, ते काय करतंय आपल्याला? माझ्याने ऐकवत नाही. पाखरू ओरडू लागलं की माझं काळीच कापायला लागतं. रात झोप येत नाही. तिला म्हणायचं असतं, या पाखराला त्रिकाळ ज्ञान असतं. माणसाभोवती गिधाडासारखा घिरटा घालत असलेला काळ त्याला दिसत असतो आणि म्हणून हे पाखरू आक्रोश करतं, मरणाऱ्याला पूर्वसूचना देतं. विहिरीचा करवंटा कोसळून माझा भाऊ मरण्याच्या अगोदर विहिरीच्या झाडावर बसून पाखरू असंच ओरडत होतं. तिने हेका धरला, तेवढं झाड तोडून टाकाल ना, तेवढं झाड तोडून टाका हो. तिच्या एका हेका खातर मामानं झाड तोडून टाकलं. परस भुंडा झाला, त्याची शोभा गेली, साळुंख्या चिमण्यांचा आधार गेला, खारुट्या बेवर्षी झाल्या. आज्याचं काही नसायचं. 90कडे झुकू लागलेला देह, सारा कारभार मुलाकडे सोपवलेला, आपण आपली बाराबंदी घालून सोप्यात निवांत बसलेला. मुलांची कर्तबगारी डोळ्याने बघावी, त्यांच्या 4 चांगल्या गोष्टी कानावर पडाव्यात, एवढीच अपेक्षा. पण सगळ्यात थोरल्याचा त्याला भारी अभिमान. आल्या गेल्याशी त्याच्या चांगुलपणाच्या गोष्टी सांगत असे. चांगुलपणाच्या गोष्टी आपण नंतर ऐकूया पुढच्या भागामध्ये, भाग 2.